नमस्कार, मी डॉक्टर सुधीर धायगुडे, अल्का हॉस्पिटल, लोणंद. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की व्हेरिकोज व्हेन्सचे ऑपरेशन किंवा बाकीचे कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट का करायची. तर व्हेरिकोज व्हेन्सची जर काय तुम्ही ट्रीटमेंट नाही घेतली तर काय होऊ शकते याच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया. तर व्हेरिकोज व्हेनमुळे तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे पाय दुखणे, पाय सुजणे, पाय काळा पडणे, तसेच पायांना जखमा होणे ह्या समस्या उद्भवतात. जर का तुम्ही व्हेरिकोज व्हेनची ट्रीटमेंट नाही घेतली तर हा त्रास दिवसेंदिवस वाढत जातो. पायाला जखमा झाल्यामुळे त्या जखमा वाढत जातात आणि ह्या जखमांचा आकार कधी कधी 10 ते 15 सेंटीमीटरपर्यंत वाढतो. या जखमामधून ब्लिडिंग होऊ शकते, तसेच ह्या जखमांचं इन्फेक्शन होऊ शकते. या जखमा खोल गेल्या तर ह्या जखमा हाडापर्यंत सुद्धा पोहोचू शकतात. आणि व्हेरिकोज व्हेन्सच्या 1/3 लोकांमध्ये त्याच्यामध्ये वाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी होण्याचं प्रमाण जास्त असतं. ह्याला डीप व्हेनस थ्रोम्बोसिस असं म्हणतात. जर पेशंटला डीप व्हेनस थ्रोम्बोसिस झालंच तर या पेशंटचं ऑपरेशन होऊ शकत नाही. या पेशंटला रक्त पातळ होण्याच्या गोळ्या 3 ते 6 महिन्यापर्यंत घ्यावे लागतात. आणि जर काय तुमचा आजार हा जर काय सुरुवातीच्या स्टेजचा असेल तर काही गोळ्या, व्यायाम आणि रेग्युलर स्टॉकिंगचा वापर याद्वारे तुम्ही सर्जरी टाळू शकता.